चला मित्रांनो, आर्थिक सुधारणांची कारणं बघितल्यानंतर आता पुढचा मुद्दा येतो आर्थिक सुधारणांशी संबंधित संकल्पना। हा पुढचा मुद्दा येतो असतो। आपल्याला यामध्ये 3 संकल्पना बघायच्या। या तिन्ही संकल्पनाला शॉर्टकटमध्ये LPG म्हटलं जातं असतं। L म्हणजे लिबरलायझेशन, P म्हणजे प्रायव्हेटायझेशन आणि G म्हणजे ग्लोबलायझेशन। ठीक आहे, लिबरलायझेशन म्हणजेच उदारीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजेच खाजगीकरण आणि ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण। या 3 संकल्पना आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायच्या। यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, उदारीकरण हे या ठिकाणी दिशा दाखवण्याचं काम करते की अर्थव्यवस्था कोणत्या दिशेने चाललेली आहे हे दिशा दाखवण्याचं काम उदारीकरण करत असतं। खाजगीकरण या ठिकाणी आपला मार्ग दाखवते की कोणत्या मार्गाने जायचं आहे आपल्याला आणि कुठे जायचं, तर अंतिम ध्येय असतं आपलं जागतिकीकरण। आलं लक्षात? तर कुठे जायचं आपल्याला, कोणत्या पीकवरती जायचं, कोणत्या शिखरावर जायचं, जागतिकीकरण आपल्याला पार पाडायचं बघा। आणि जागतिकीकरणापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग म्हणजे खाजगीकरण आणि दिशा दाखवण्याचं काम करते उदारीकरण। तर थोडक्यात उदारीकरण म्हणजे दिशा आहे, खाजगीकरण म्हणजे मार्ग आहे आणि जागतिकीकरण म्हणजे आपला अंतिम ध्येय म्हणजे नवीन आर्थिक सुधारणा आहे। तर नवीन आर्थिक सुधारणा हे आपलं अंतिम ध्येय आणि या अंतिम ध्येयालाच म्हणायचं जागतिकीकरण। आलं लक्षात? म्हणजे थोडक्यात जागतिकीकरण ही सगळ्यात मोठी संकल्पना आहे। याच्यामध्ये मग येत असते उदारीकरण आणि खाजगीकरण। आलं लक्षात? याला म्हणायचं उदारीकरण, याला म्हणायचं खाजगीकरण आणि दोन्हीचं या ठिकाणी एकत्रीकरण केलं की त्यालाच म्हणायचं जागतिकीकरण। म्हणून एक वेळेस प्रश्न होता, सर्वात मोठी संकल्पना कुठली आहे? नंबर 1 उदारीकरण, नंबर 2 खाजगीकरण, नंबर 3 जागतिकीकरण। तर सगळ्यात मोठी संकल्पना आहे ते जागतिकीकरण, ज्यामध्ये उदारीकरण आणि खाजगीकरणाचा समावेश होत असतो। आलं लक्षात? किंवा उदारीकरण आणि खाजगीकरण पूर्ण केलं की मग खऱ्या अर्थाने जागतिकीकरण कंप्लीट होता येतं असतं बघा। या दोघांशिवाय जागतिकीकरणाला कुठल्याही प्रकारचे व्हॅल्यू राहत नाही। तर ही सगळ्यात मोठी संकल्पना येते। मग याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। मराठीमध्ये खाऊजा धोरण म्हणतात, म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण। इंग्लिशमध्ये LPG धोरण म्हणतात, म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन। ठीक आहे, तर अशा पद्धतीने एक 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 संकल्पना इथून पुढे आपल्याला बघायच्या। आपण बघितलेलं आहे की जागतिकीकरणाला सुरुवात होते 1991 ला, खऱ्या अर्थानं प्रारंभ 85 ला आहे, पण गती देण्याचं काम 91 ला केलं। सुरुवात राजीव गांधींनी केलेली आहे, गती देण्याचं काम PV नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी केलेलं आहे। आणि हा धोरणात्मक निर्णय कधी घेतला होता, तो 24 जुलै 1991 या तारखेला घेतलेला आहे। मग आता एक 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 संकल्पना यामध्ये आपल्याला बघायची। त्यातली पहिली संकल्पना बघू उदारीकरण, नंतरची संकल्पना बघू खाजगीकरण आणि शेवटी बघू आपण मग जागतिकीकरण। मग याच्यामध्ये काय काय बघायचे, प्रत्येक संकल्पना समजून घेताना त्या अगोदर या ठिकाणी तिचा अर्थ काय होतो। मग उदारीकरण केलं, खाजगीकरण केलं किंवा जागतिकीकरण केलं म्हणजे नेमके कशासाठी केलं, उद्देश काय होता। आणि त्याच्यानंतर मग उदारीकरण केलं म्हणजे कोणते कडक कायदे उदार करण्यात आले ते समजून घ्यायचे, कायदे कानून समजून घ्यायचे बघा। तर 15-20 महत्त्वाचे मुद्दे येतील बघा, तेवढे पाठच करून टाकायचे आपल्याला। ठीक आहे, मग आता यामध्ये आता पहिला मुद्दा लक्षात घ्यायचं उदारीकरण। मग पहिल्यांदा उदारीकरणाची संकल्पना समजून घेऊ आपण। ठीक आहे, आणि नंतर मग उदारीकरणाचा उद्देश समजून घेऊ। तर इथं 2 मुद्दे समजून घ्यायचे आपल्याला, संकल्पना आणि उद्देश। मग आता उदारीकरण म्हणजे काय हे बघा, नावातच दिलेले आहे, उदारनीतीचा अवलंब करणे म्हणजे उदारीकरण आहे। मग उदारनीतीचा अवलंब करणं म्हणजे काय, याचाच अर्थ हा होतो की अगोदर कुठंतरी आपण कडक नियमाचा अवलंब करत होतो, ते जे कडक नियम आहे ते उदार करणं गरजेचे होते। थोडक्यात काय, 1947 नंतर 1990 पर्यंत अर्थव्यवस्थेला वळण लावण्यासाठी वेळोवेळी आपण काही कायदे कानून केलेले आहेत। शेती क्षेत्रात असू द्या, उद्योग क्षेत्रात असू द्या, शिक्षणात असू द्या, आरोग्य विभागात असू द्या, व्यापारात असू द्या, गुंतवणुकीबाबत असू द्या, शेअर बाजाराबाबत असू द्या, अर्थव्यवस्थेतील वेगवेगळ्या क्षेत्राला वळण लावण्यासाठी वेळोवेळी आपण कायदे कानून केलेले। हे कायदे कानून जे होते 1991 नंतर कडक वाटायला लागले होते आणि हेच कायदे कानून आपण जे त्यातले काही कायद्यातल्या कडक तरतुदी शिथिल केल्यात, काही कडक कायदेच रद्द करून टाकलेत। आलं लक्षात? काही कडक कायद्यातल्या तरतुदी काढून टाकल्यात। तर अशा पद्धतीने कडक कायदे कानून या ठिकाणी शिथिल करणे, उदार करणे
किंवा ते कडक कायदे कानून रद्द करणे, यालाच म्हणायचं उदारीकरण. म्हणजे थोडक्यात उदारनीतीचा अवलंब करणे, अगोदरचे कडक कायदे कानून रद्द करणे किंवा त्यातल्या कडक तरतुदी तरी रद्द करणे. तर या संकल्पनेलाच म्हणायचं उदारीकरण. मग आपल्याला हे बघत जायचं आहे की उदारीकरण केलं म्हणजे अगोदरचे कोणते कडक कायदे होते किंवा कोणत्या तरतुदी होत्या, नंतरचे कोणते कायदे करण्यात आले. तर अशा हिशोबाने जर बघत गेलं तर 8-10 कायदे या ठिकाणी लक्षात घ्यायचे आपल्याला. ठीक आहे, मग ते कायदे कोणते ते पुढे बघू आपण. पण त्या अगोदर उदारीकरण का करावं लागलं, उदारीकरणाची पाठीमागची कारण काय होते ते कारण समजून घ्यायचे, त्याला म्हणायचं उद्देश. सगळ्यात पहिलं कारण आहे मित्रांनो, औद्योगिक उत्पादनाची अंतर्गत स्पर्धा शक्ती वाढविणे. म्हणजे काय ते लक्षात घ्या. 91च्या अगोदर आपली अर्थव्यवस्था मिश्र अर्थव्यवस्था होती. काही सरकारी उद्योगधंदे होते, काही खाजगी उद्योगधंदे होते. खाजगी उद्योगधंदे आपल्याला काही बोलायचे नाही, कारण खाजगीकरण अजून उरलेल्या सरकारी उद्योगाचे करायचे आपल्याला. मग जे सरकारी उद्योगधंदे होते, या सरकारी उद्योगधंद्यामध्ये 50च्या कालखंडात जे तंत्रज्ञान वापरलं जायचं, 90च्या कालखंडात सुद्धा तेच तंत्रज्ञान वापरलं जात होतं. म्हणजे 50च्या कालखंडात जेवढं उत्पादन घेतलं जात होतं तेवढंच 90च्या कालखंडात उत्पादन घेतलं जात होतं. पण 50च्या कालखंडात जेवढी पब्लिक होती देशाची, त्याच्या कितीतरी पटीनं पब्लिक वाढली ना. आता वाढत्या पब्लिकची मागणी सुद्धा वाढली, तेवढी उत्पादन या ठिकाणी ते तंत्रज्ञान ते सरकारी उद्योगधंदे करत नव्हते. आणि म्हणून काळानुसार सरकारी उद्योगधंद्यातलं तंत्रज्ञान बदलणं गरजेचं होतं. आणि हे तंत्रज्ञान या ठिकाणी बदलण्यासाठी उदारीकरणाचा निर्णय घ्यावा लागला होता. थोडक्यात त्या उद्योगाची जी स्पर्धा क्षमता आहे ती तिचं उत्पादन, त्यांची स्पर्धा मागच्या सोबत वाढवायची होती. काल जेवढं उत्पादन आहे आज त्याच्यापेक्षा जास्त उत्पादन झालं पाहिजे. आणि हे जास्त उत्पादन करायचं असेल तर नवीन तंत्रज्ञान खरेदी करण्याशिवाय पर्याय नव्हता. आणि हे नवीन तंत्रज्ञानाला आयातीची परवानगी देणं गरजेचं होतं. तर अशा पद्धतीनं कारखान्याची स्पर्धा क्षमता वाढविणे, सरकारी उद्योगाची स्पर्धा क्षमता वाढविणे हा पहिला उद्देश होता. दुसरा उद्देश होता परकीय गुंतवणूक आणि तंत्रज्ञान आकर्षित करणे. हे बघा, परकीय तंत्रज्ञान आपलं गुंतवणूक आणि परकीय तंत्रज्ञान आकर्षित करणे हा एक दुसरा उद्देश होता. म्हणजे काय, हे बघा 1991च्या अगोदर आपण परकीय गुंतवणुकीवरती 48चा नियम लागू होता. परकीय गुंतवणुकीबाबत त्या 48चा नियम आपण बदललाच नाही. नंतर काय होता, परकीय गुंतवणूकदारांना फक्त 41% गुंतवणूक करता येईल. परकीय गुंतवणूकदारांनी 41% जरी गुंतवणूक केली तर त्या उद्योगाची मालकी भारतीय व्यक्तीकडेच राहील. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक केलेले परवाना पद्धत घेणं गरजेचे राहील. तर असे अगोदर कडक नियम होते. ठीक आहे. आणि मग या ठिकाणी उदारीकरण करावं लागलं. 1991ला आपण हे नियम बदललेत. काय केलं मग, परकीय गुंतवणूकदारांना सांगितले 41 आता 51% किंवा त्याच्यापेक्षा जास्त गुंतवणूक करता येईल. नंबर 2 सांगितलं जेवढा नफा होईल तुम्हाला तुमच्या देशात नेता येईल. नंबर 3ला सांगितलं की तुमचं जर भांडवल जास्त असेल तर तुमची मालकी त्या उद्योगावर तयार होईल. हे कशासाठी केलं आपण, हे याकरता केलं विदेशी गुंतवणूकदारांनी देशात गुंतवणूक करावी. जेवढे विदेशी लोक गुंतवणूक करतील तेवढे कारखाने वाढेल, जेवढे कारखाने वाढेल तेवढे उत्पादन वाढेल, रोजगार वाढेल. उत्पादन वाढलं तर महागाई कमी करता येईल. आणि यासाठी मग आपण परकीय गुंतवणूकदारांना या ठिकाणी यावं याकरता त्यांना आकर्षित करणारा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यालाच म्हणायचं उदारीकरण. तर उदारीकरणाचा हा एक उद्देश होता. ठीक आहे. परकीय गुंतवणूक आले तर मग कर्ज घेण्याची गरज नाही ना नवीन तंत्रज्ञान घेण्याकरता. आणि तंत्रज्ञान पण आकर्षित करणे, कारण जगभरामध्ये बदलत्या काळानुसार वेगानं तंत्रज्ञान बदलत गेले. सध्याच्या काळात तुम्ही बघत असाल तर मोबाईल या ठिकाणी आपण ज्या कंपनीज घेतलं महिनाभरात दुसरं व्हर्जन येतं आहे आणखीन. तर त्यामुळे तंत्रज्ञान वेगानं बदलत चाललं आहे सध्या. तर आता आपण जागतिकीकरणाचा भाग आहे म्हणून जगभरातलं बदलतं तंत्रज्ञान आपल्याला काही मिनिटाच्या आत कळू लागलंय. अगोदर आपण आपली अर्थव्यवस्था जाम करून टाकली होती. तिकडचं इकडे काही समजत नव्हती, इकडचं तिकडे काही समजत नाही, अशा प्रकारची स्थिती होती अगोदर. आता मग हे तंत्रज्ञान आकर्षित करण्याकरता तंत्रज्ञानावर जे निर्बंध टाकले की विदेशी तंत्रज्ञान आपल्याकडे येणार नाही आणि देशातलं तंत्रज्ञान विदेशात जाणार नाही, याच्यावरचे निर्बंध शिथिल केले आहेत आपण. तर उदारीकरणाचा परकीय तंत्रज्ञान आपल्या देशात यावं हा एक उद्देश होता. तिसरा उद्देश होता देशावरील कर्जाचे प्रमाण कमी करणे. म्हणजे काय, आता या ठिकाणी आपल्याकडं जे सरकारी उद्योगधंदे होते ते तंत्रज्ञान नवीन बसवायचं असेल तर आणखीन कर्ज काढावं लागणार होतं, कर्ज वाढणार होतं. याच्याऐवजी विदेशी गुंतवणूकदारांना परवानगी देऊन टाकली. त्यांनी या ठिकाणी तंत्रज्ञान पण दिलं आणि गुंतवणूक पण केली. गुंतवणूक जी काही भारत सरकारकडे आली ती गुंतवणुकीची रक्कम जी जमा झाली ती कर्ज परतफेड करण्यासाठी आपल्याला कामा येणार होती. आणि म्हणून मग कर्जाचे प्रमाण कमी करण्याकरता उदारीकरणाचा निर्णय घ्यावा लागणार होता. मग उदारीकरणाचा निर्णय घेतण्याचा परिणाम काय झाला, विदेशी गुंतवणूक वाढली.
FDIच्या रूपाने, FIIच्या रूपानं, आणि ही रक्कम जशी आली त्या रक्कम आपण कर्ज परतफेड करण्याकरता वापरली. यातून आपल्या कर्जाचं प्रमाण कमी करता आलं. तर कर्ज कमी करण्यासाठी उदारीकरणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढचा मुद्दा आहे तो सरकारची भूमिका कमी करणे. म्हणजे काय, तर जे काही सरकारी उद्योगधंदे होते, सरकारचं जिथं वर्चस्व होतं ते वर्चस्व कमी करणे आणि खाजगी क्षेत्राचं वर्चस्व निर्माण करणे, हा एक उदारीकरणाचा उद्देश होता. त्याच्यानंतर सरकारी उद्योगधंद्याची भूमिका जी आहे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये ती कमी करत नेणे आणि खाजगी व्यक्तीची भूमिका जी आहे ती वाढवण्यावरती भर देणे. कारण सरकार काही या ठिकाणी लोकांना अन्नधान्य उत्पादन किंवा वस्तूचा पुरवठा करणार नाही, हे लोकांनीच करायला पाहिजेत. ही सरकारची जिम्मेदारी अगोदरही होते, आता राहणार नव्हती. तर ही सार्वजनिक क्षेत्राची भूमिका कमी करणे, की लोकांना वस्तू दिल्या पाहिजेत, वस्तूचे कमी किमती केल्या पाहिजेत, आता हे सरकारच्या हातात राहिलेले नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेला गती देणे. आपण अगोदरच बघितलेलं आहे, उदारीकरण आणि खाजगीकरण पूर्ण लागू झाल्याशिवाय जागतिकीकरण कंप्लीट होणार नाही. आणि म्हणून उदारीकरणाचा हा एक उद्देश आहे की जागतिकीकरणाला गती देण्यासाठीचं काम या ठिकाणी केले जाणारे उदारीकरणाच्या निर्णयातून. तर अशा पद्धतीनं उदारीकरणाबाबतचे या ठिकाणी ही संकल्पना आणि उदारीकरणाबाबतचा उद्देश असे हे दोन मुद्दे या ठिकाणी लक्षात घेतलेले आहेत आपण. आता पुढचा मुद्दा बघायचा की उदारीकरण केले म्हणजे अगोदर कुठले कडक कायदे कानून होते आणि आता नंतर 91 नंतर त्याच्यामध्ये शिथिलता कशी करण्यात आली, उदार कायदे कसे लागू करण्यात आले. आता पुढचा मुद्दा तो बघायचा आपल्याला.